नमस्कार मंडळी. तर आज बनवते दुधी भोपळ्याचे पराठे. त्यासाठी ना गव्हाचं पीठ घेतलं 2 वाट्या, त्याच्यामध्ये मीठ घालून चांगलं सैलसर असं ना पीठ मळून घेतलं. त्यानंतर एक दुधी भोपळा घेतला, त्याच्यावरली साल काढून धुवून घेतला. त्यानंतर ना त्याचे 4 भाग करून घेतले. असं बारीक तुकडे करून घेतल्यानं ना खिसायला सोपं जातं. त्यानंतर भोपळा खिसून घेतला आणि एका सुती कपड्यावर ना खिसलेला भोपळा काढून घ्यायचा आणि ह्याचं ना कचकटून असं सगळं पाणी ना पिळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. आता भोपळा पिळून झालेला आहे. तर आता ह्या भोपळ्याचं पाणी आहे ना, तुम्ही पीठ मळतानाही वापरू शकता, पण मी पीठ पहिलंच मळून ठेवलं तर त्याच्यामुळे नाही वापरलं. त्यानंतर ना पाणी काढल्यानंतर भोपळा चांगला मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायच्यात. सगळ्यात पहिले 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळदी पावडर, त्यानंतर 2-3 पाकळ्या लसूण मी असा खिसून घातला आहे. तुम्ही पेस्टही घालू शकता. त्यानंतर 1 तुकडा अद्रकाचाही असाच खिसून टाकणार आहे. आता अद्रक घालून झाल्यानंतर लगेचच ना मी याच्यामध्ये 1 चमचा ना धनी पावडर घालून घेणार आहे. 1 ते 1.5 चमचा धनी पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला घातला आहे. त्यानंतर ना इथं मी शेव मिक्सरला बारीक करून घातलं होतं, ते घालून घेतला. त्यानंतर 1 हिरवी मिरची आणि ना कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. शेव घातल्यानं ना छान चव येते या पराठ्याला आणि बाइंडिंग पण छान येते. त्यानंतर चांगलं मिक्स करून झालं आणि मस्त असं आपलं पराठ्याचं सारण आपलं तयार झालं आहे. आणि इकडं पीठही छान असं भिजलेलं आहे. आता इथं मी पोळीपाट घेतलं, त्याच्यावर ना पीठ टाकून घेतलं. त्यानंतर याच्यावर कागद टाकला आणि त्याच्यावर कपडा टाकला. कपडा टाकल्यानं ना पराठा छान असा लाटला पण जातो आणि चिटकत नाही. त्याच्यामुळं ना कपडा वापरायचा. त्यानंतर ना अशी पारी करून घेतली. चपातीच्या साईजचा ना उंडा करून घेतला आणि त्याची पारी तयार करून घेतली. त्यानंतर या पारीमध्ये ना 2 ते 3 चमचे ना फिलिंग भरून घेतली आणि छान असं दाबून दाबून पोळीचा उंडा कसा बनवतो ना तसं आपण उंडा करून घेणार आहोत. आता उंडा तयार झालेला आहे. तर आता याला ना पिठामध्ये डिप करून घ्यायचं. त्यानंतर ना पोळीपाटावर ठेवायचं आणि ना हाताने असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ना आपलं फिलिंग सगळं काठोकाठ पसरलं जावं त्याच्यासाठी. आता हे पसरवून झालेलं आहे आणि छान असा उंडा पण तयार झाला आहे. तर हलक्या हातानं ना लई जास्त पातळही नाही, जास्त असं जाडही नाही, असा ना मीडियम साईजचा ना पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या साईडला मी लगेचच तवा ठेवला होता. तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर तेल टाकले. तुम्ही बटर तूप काही वापरू शकता, पण मी तेल घातलेलं आहे. त्यानंतर पराठा टाकून घेतला. एका साईडनं 2 मिनटं भाजून घेतलं, दुसऱ्या साईडने तसंच भाजून घ्यायचं आणि छान असं दाबून दाबून असं ना खरपूस असा क्रिस्पी होईपर्यंत आपला पराठा भाजून घ्यायचा. आणि एकदम टम्म फुगलेले आपले दुधी भोपळ्याचे पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही या पराठ्याला दह्यासोबत, लोणच्यासोबत, चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. तर असंही चवीला खूप छान लागतात. जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग. नमस्कार मंडळी. तर आज बनवते दुधी भोपळ्याचे पराठे. त्यासाठी ना गव्हाचं पीठ घेतलं 2 वाट्या, त्याच्यामध्ये मीठ घालून चांगलं सैलसर असं ना पीठ मळून घेतलं. त्यानंतर एक दुधी भोपळा घेतला, त्याच्यावरली साल काढून धुवून घेतला. त्यानंतर ना त्याचे 4 भाग करून घेतले. असं बारीक तुकडे करून घेतल्यानं ना खिसायला सोपं जातं. त्यानंतर भोपळा खिसून घेतला आणि एका सुती कपड्यावर ना खिसलेला भोपळा काढून घ्यायचा आणि ह्याचं ना कचकटून असं सगळं पाणी ना पिळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. आता भोपळा पिळून झालेला आहे. तर आता ह्या भोपळ्याचं पाणी आहे ना, तुम्ही पीठ मळतानाही वापरू शकता, पण मी पीठ पहिलंच मळून ठेवलं तर त्याच्यामुळे नाही वापरलं. त्यानंतर ना पाणी काढल्यानंतर भोपळा चांगला मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायच्यात. सगळ्यात पहिले 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळदी पावडर, त्यानंतर 2-3 पाकळ्या लसूण मी असा खिसून घातला आहे. तुम्ही पेस्टही घालू शकता. त्यानंतर 1 तुकडा अद्रकाचाही असाच खिसून टाकणार आहे. आता अद्रक घालून झाल्यानंतर लगेचच ना मी याच्यामध्ये 1 चमचा ना धनी पावडर घालून घेणार आहे. 1 ते 1.5 चमचा धनी पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला घातला आहे. त्यानंतर ना इथं मी शेव मिक्सरला बारीक करून घातलं होतं, ते घालून घेतला. त्यानंतर 1 हिरवी मिरची आणि ना कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. शेव घातल्यानं ना छान चव येते या पराठ्याला आणि बाइंडिंग पण छान येते. त्यानंतर चांगलं मिक्स करून झालं आणि मस्त असं आपलं पराठ्याचं सारण आपलं तयार झालं आहे. आणि इकडं पीठही छान असं भिजलेलं आहे. आता इथं मी पोळीपाट घेतलं, त्याच्यावर ना पीठ टाकून घेतलं. त्यानंतर याच्यावर कागद टाकला आणि त्याच्यावर कपडा टाकला. कपडा टाकल्यानं ना पराठा छान असा लाटला पण जातो आणि चिटकत नाही. त्याच्यामुळं ना कपडा वापरायचा. त्यानंतर ना अशी पारी करून घेतली. चपातीच्या साईजचा ना उंडा करून घेतला आणि त्याची पारी तयार करून घेतली. त्यानंतर या पारीमध्ये ना 2 ते 3 चमचे ना फिलिंग भरून घेतली आणि छान असं दाबून दाबून पोळीचा उंडा कसा बनवतो ना तसं आपण उंडा करून घेणार आहोत. आता उंडा तयार झालेला आहे. तर आता याला ना पिठामध्ये डिप करून घ्यायचं. त्यानंतर ना
ना पोळीपाटावर ठेवायचं आणि ना हाताने असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ना आपलं फिलिंग सगळं काठोकाठ पसरलं जावं त्याच्यासाठी. आता हे पसरवून झालेलं आहे आणि छान असा उंडा पण तयार झाला आहे. तर हलक्या हातानं ना लई जास्त पातळही नाही, जास्त असं जाडही नाही, असा ना मीडियम साईजचा ना पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या साईडला मी लगेचच तवा ठेवला होता. तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर तेल टाकले. तुम्ही बटर तूप काही वापरू शकता, पण मी तेल घातलेलं आहे. त्यानंतर पराठा टाकून घेतला, एका साईडनं 2 मिनटं भाजून घेतलं, दुसऱ्या साईडने तसंच भाजून घ्यायचं आणि छान असं दाबून दाबून असं ना खरपूस असा क्रिस्पी होईपर्यंत आपला पराठा भाजून घ्यायचा. आणि एकदम टम्म फुगलेले आपले दुधी भोपळ्याचे पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही या पराठ्याला दह्यासोबत, लोणच्यासोबत, चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. तर असंही चवीला खूप छान लागतात. जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग